घोषणेसह शेतकऱ्यांसाठी आणखी एक दिलासा. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा पुणे जिल्ह्यात 5654 शेतकऱ्यांना लाभ. पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील 188, बारामती 635, भोर 23, दौंड 650, हवेली 182, इंदापूर 738, जुन्नर 429, खेड 201, मावळ 10, मुळशी 22, पुरंदर 511, शिरूर 1984 आणि वेल्हा 11 अशा एकूण 5654 शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा मिळाला लाभ. कर्जमुक्तीची घोषणा, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, सिंचन सुविधा, पीक विमा, बाजारपेठ उपलब्धता आणि सौर कृषी पंप यांसारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांचे उत्पादन वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न. आषाढी वारीसाठी देहू आळंदी पालखी मार्गाची उच्चस्तरीय पाहणी. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज. श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि श्री क्षेत्र आळंदी येथून संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखांचे प्रस्थान होणाऱ्या पालखी मार्गावर आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि आपत्कालीन सेवांची प्रत्यक्ष तपासणी. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा पाहणी दौरा. लाखो वारकऱ्यांसाठी व्यापक नियोजनाची पडताळणी. देहू आळंदी पालखी मार्गावरील सुविधांचा प्रशासनाकडून घेण्यात आला आढावा. आषाढी वारी पूर्वतयारी आढावा बैठकीस नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील भोईर, बांधकाम विभागाचे उपअभियंता जयंत कचरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास माने, आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उर्मिला शिंदे आदींची उपस्थिती. आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या अलंकापुरीत 4 ते 9 जुलै दरम्यान विवाह सोहळ्यांना पूर्णपणे बंदी. पोलीस प्रशासनाचा निर्णय. आळंदी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव 6 दिवसांच्या कालावधीत सर्व मंगल कार्यालयांमधील विवाह सोहळ्यांना घातली पूर्णपणे बंदी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्ताने आळंदीत लाखो वारकऱ्यांची प्रचंड गर्दी होणार. सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ MIDC यांच्या ताब्यातील गायरान जमीन शिंदे आणि खालुंबरे गावांकडे हस्तांतरित करण्याचा पुणे जिल्हा परिषदेचा ऐतिहासिक निर्णय. वाढत्या औद्योगिकरणाचा ग्रामपंचायतींवर पडणारा भार होणार कमी. खेड तालुक्यातील शिंदे ग्रामपंचायतींसाठी 14 हेक्टर आणि खालुंबरे ग्रामपंचायतीसाठी 6 हेक्टर गायरान जागा MIDC यांच्या ताब्यातून ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय. या निर्णयामुळे विकासाला नवी गती मिळणार असल्याचा ग्रामस्थांचा विश्वास. सार्वजनिक सुविधा, मूलभूत पायाभूत विकास कामांसाठी जागा उपलब्ध झाल्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागणार. भविष्यातील विकास आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होणार असल्यामुळे ग्रामस्थ आणि गाव पुढाऱ्यांकडून निर्णयाचं स्वागत. खरपुडी बुद्रुक गावच्या हद्दीत मानवी कवटी आढळल्याने एकच खळबळ. 8 दिवस उलटल्यानंतरही पोलिसांकडून मानवी कवटीच्या तपासणीची हालचाल शून्य. जमिनीत पुरलेल्या मृतदेहाची कवटी कुत्र्यांनी उकरून आणल्याचा अजब तर्क. मात्र पोलिसांकडून तपासाच्या कार्यवाहीबाबत गुप्तता. खरपुडी बुद्रुक गावच्या शिवेवर वनविभागाच्या हद्दीत मानवी कवटी सापडल्यानंतर तर्कवितर्कांना उधाण. पोलीस तपास अद्यापही जैसे थे. मानवी कवटी आढळली असून ती 20-25 वर्षापूर्वीची असल्याची पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी केले स्पष्ट. बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. निगोजे गावच्या हद्दीत महिंद्रा सर्कल जवळ दक्षिण म्हाळुंगे पोलिसांची कारवाई. आरोपीकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत पितळी काडतूस हस्तगत. शेखर पोपट तांबे, वय वर्ष 23, राहणार तांबेवाडी, वरुडे यांच्या विरोधात दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. याबाबत पोलीस शिपाई प्रशांत जयंत कसबे यांची फिर्याद. राजगुरुनगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सुमारे 1.5 गुंठे शासकीय जागेवर अनधिकृतपणे बांधण्यात आलेला बेकायदेशीर दर्गा अखेर प्रशासनाने हटवला. 3 महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने शासकीय विश्रामगृहातील अनधिकृत दर्गा आणि बांधकाम हटवून शासनाची जागा केली अतिक्रमण मुक्त.
शिवशंकर स्वामी यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याकडे तक्रार दाखल करून संबंधित अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई करण्याची केली होती मागणी. चाकण शहरामध्ये अतिक्रमणांवर हातोडा सत्र सुरूच. महात्मा फुले नगर, आगरवाडी मुख्य रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई. रस्त्यावरील साहित्य केलं जप्त. नगर परिषदेच्या धडक कारवाईने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले. चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांची माहिती. वाहतूक कोंडीला कारणीभूत अतिक्रमण हटविली. नगर परिषदेच्या कारवाईनंतर शाळा, बस, शेतकरी आणि नागरिकांना दिलासा. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.